नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मोतीबिंदू जनजागृती उपचार अभियान नुकतेच संपन्न झाले. या अभियानांतर्गत HIV बाधित 20 रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली. राज्यात अशा प्रकारची पहिली शस्त्रक्रिया झाली आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर मुकरम खान, डॉक्टर मुकेश सैनी यांनी रुग्णांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या निर्देशाप्रमाणे 100 दिवसाच्या कृती आराखडा कार्यक्रमामध्ये जे काही आपण सर्वसाधारण नागरिकांचे जीवनमान सुकर करणे किंवा त्यांच्याकडे सुलभ करणे, त्यांना चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध करून देणे, ह्या दृष्टिकोनातून यावेळेला आजच्या या दिवशी आज जवळजवळ 20 रुग्णांचे अतिशय दुर्धर आजाराने पीडित असलेले हे रुग्ण, ज्यांचे कुठल्याही हॉस्पिटलमध्ये डोळ्याचे ऑपरेशन होत नव्हते, त्या सगळ्या ऑपरेशन्सच्यासाठी सर्व पेशंटना एकत्र करणे, त्यांना सर्व प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देणे आणि अतिशय यशस्वी असे त्यांचे ऑपरेशन करून त्यांना डोळ्याला दृष्टी उपलब्ध करून देणे, असं अतिशय महत्त्वाचं आणि मोलाचं काम आपल्या मेडिकल कॉलेज हिरे मेडिकल कॉलेजचे ऑप्थॉल्मिक सर्जन डॉक्टर मुकरम खान यांनी केलेलं आहे. त्यांच्यासोबत तिथले त्यांची डीन आणि त्यांची सर्व जी काही चमू आहे त्या सर्व डॉक्टर्स लोकांनी याच्यामध्ये अतिशय महत्त्वाची मोलाची कामगिरी बजावली आणि त्यांच्यामध्ये असलेला सपोर्टिंग स्टाफ जो होता, नर्सेस, सिस्टर्स आणि इतर जो काही स्टाफ आहे, त्याही लोकांनी त्यांना अतिशय मोलाची मदत केली आणि ह्या अतिशय दुर्धर आजाराने पीडित असलेले सर्व रुग्ण आता यांना डोळ्याला दृष्टी आलेली आहे आणि त्यांना भविष्यात अतिशय चांगल्या पद्धतीनं आपलं जीवन चांगलं करता येईल, सुकर करता येईल, यासाठी याची अतिशय महत्त्वाचं काम या निमित्तानं या हॉस्पिटलमध्ये झालेलं आहे. त्यासाठी मी सर्व या चमूचं अभिनंदन करतो. अशाच पद्धतीचं काम आपल्या हॉस्पिटलमध्ये होत राहावं, जे इतरांच्याकडे कुठे होत नाही ते काम जर का आपण आपल्याकडे करत राहिलो, ज्या काही सेवा आपण वैद्यकीय सेवा आपण आपल्या हॉस्पिटलमध्ये आपण देतो आहोत, त्या अतिशय चांगल्या पद्धतीच्या कशा देता येतील, या हॉस्पिटलचं अतिशय सक्षमपणे तिथं लागणारे जे काही इक्विपमेंट्स आहेत ते आहे, औषधी आहे, यासाठी आपल्याला कशा उपलब्ध करून देता येईल यासाठी आपण निश्चित सर्वांनी मिळून आपण प्रयत्न करूया. मी या सर्वच रुग्णांना शुभेच्छा देतो, डॉक्टर लोकांना त्याच्या पुढील कामगिरीसाठी शुभेच्छा देतो, त्यांच्या सर्व स्टाफना सुद्धा पुढील कामगिरीसाठी शुभेच्छा देतो आणि धन्यवाद. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.